बघताय समोर सूर्यनारायण देवाने आपला दर्शन दिलेलं आहे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। काय रे हा ट्रॅफिक रे बाबा बाबा बाबा, येताना नको असू दे रे बाबा, असा फुल जाम। आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त रायडिंग करता आला पाहिजे। असं राईड अकुरी अकुरी खुश झाला पोरगा, खुश झाला। अकुरी ॲक्च्युली काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। आमच्या या लाल पर्या अरे दिले आपल्या लाल पर्या फिरमाच्या माझ्या फुलपाखरू, हृदयात हे लागलंय झुरू, तुझ्यासाठी ही झुरली र, तुझ्यासाठी ही झुरली र। वेडी 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 राधिका मनात भरली र। नमस्कार मंडळी, सुस्वागतम, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। जवळजवळ खूप महिने झाले कुठलाच व्लॉग आलेला नाही आहे। तर प्रथम आज 26 जानेवारी, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज थोडा बाहेर चाललो होतो, तर म्हटलं बाहेर चाललो आहे तर व्लॉग करूया। तर ॲक्च्युली व्लॉग तसा नाही आहे, तर हा व्लॉग थोडा वेगळा आहे, तो म्हणजेच मोटो व्लॉगिंग। प्रथमच मोटो व्लॉगिंग करत आहे माझा मित्र दिलीप शिंदे, त्याच्यासोबत तो राईड करत असतो। तर आज 26 जानेवारी आहे, मलाही वीकली ऑफ आहे, त्याला पण सुट्टी, ॲक्च्युली त्याची नाईट शिफ्ट आहे। तर तो बोलला की छोट्याशा राईडला जाऊया, तर त्यासाठी चाललो आहोत। एक छोटी राईड, ब्रेकफास्ट राईड, अहुरा रेस्टॉरंट इथून जवळजवळ 120 ना, 100 किलोमीटरवरती एक रेस्टॉरंट आहे, पारसी रेस्टॉरंट आहे। तो खूप उत्तम असं रेस्टॉरंट आहे, खूप छान असं तिकडे फूड खायला मिळतं खूप असे। आणि आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज खूप असे व्लॉगर्स तिकडे येतात, बायकर्स तिकडे येतात। तर त्यासाठी आम्ही खास चाललो आहोत। वेगवेगळ्या बाईक्स तिकडे आपल्याला पाहायला मिळतील, तेही मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन। तर आता तिकडेच जाऊ। आणि प्रथमच मोटो व्लॉगिंग करत आहे, पहिल्यांदाच करतो आहे, थोडं बघूया जमतं की नाही। तर चला तर मग जाऊया। तर मंडळी आम्ही आता निघत आहोत, थोडा मोबाईल पण सेट करतो आहे। तर इकडनं आता आम्ही निघत आहोत। वाजलेत 7 वाजून 4 मिनटं सकाळचे, बाहेर दिसायला लागलं आहे, त्यामुळे आता आम्ही निघतो आहोत। चल मग दिलीप। बघताय समोर सूर्यनारायण देवाने आपला दर्शन दिलेलं आहे। तर आता निघूया, थोडा सेट करतो आहे, बघूया, थोडा पुढे जाऊया, बरोबर येते का व्हिडिओ ते बघूया। छोटीशी अशी स्टार्टिंग करून बघतोय, जरा नवीन काहीतरी, पहिल्यांदाच, तर किती सक्सेसफुल होते ते बघूया। तर मंडळी आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। ॲक्च्युली लास्ट इयर पण आम्ही याच दिवशी आलो होतो, त्यावेळी पण असेच, त्यावेळी आम्ही 3 जण होतो, म्हणजे 3 बायकर्स होतो, त्याच्या पाठी एक पार्टनर, म्हणजे असे टोटल 6 जण आम्ही होतो। तर खूप छान मजा आली होती, इन्स्टंट असा प्लॅन झालेला। मला पण त्याच दिवशी बरोबर वीकली ऑफ भेटला होता, सो मस्तपैकी आम्ही गेलो होतो, छान वाटलं। अहुरा रेस्टॉरंट दिलीपने सजेस्ट केलं, तो ॲक्च्युली जात असतो त्यामुळे त्याला माहिती आहे, तो आम्हाला तयार करतो आहे, तोसुद्धा राईड्स करतो त्यांच्या मित्रांसोबत। मुलं त्यांचं असं काही यूट्यूब चॅनल किंवा मोटो व्लॉगिंग तो करत नाही, एन्जॉय करतो तो चालवण्यात। तर लास्ट इयर आम्ही गेलो होतो तेव्हा मलाही वाटलं की छान असतं। त्यानंतर माझी रुची वाढली रायडिंग करण्यात, आणि वेगवेगळ्या रायडर्सचे मी जेव्हा व्लॉग बघतो
खरंच ते बघताना छान वाटतं. आणि आज तेच व्लॉगिंग मी करतो आहे तर मलाही खूप छान वाटतं आहे. तसं गाडी चालवताना एकटं आपलं बोलत बसायचं, काही येईल मनात ते. वा मस्त एकदम भारी वाटतंय. हा झालं. झालं ना, चल मग. चला मस्तपैकी पुलावरनं जातोय. तर खूप दिवसांनी राईडला जात आहे. मध्ये गेलो होतो मित्रांसोबत, ॲक्च्युली आम्ही ट्रिपला गेलो होतो, तोही व्लॉग मी केला आहे. बट कसं आहे ना, सध्या लय बिझी आहे, त्यामुळे आयुष्यात काय काय गोष्टी करायला भेटतच नाहीत, त्यात ह्या तर राहिल्याच. त्यामुळे तो ब्लॉग मी केला आहे पण एडिट करायचा अजून बाकी आहे. तर आता म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात या ब्लॉगनेच करूया, तो नंतर टाकू. त्यात सगळे मित्र आहेत, आता आम्ही दोघंच आहे. तर हा माझा लहानपणीचा मित्र दिलीप शिंदे दिसतोय ना, गेला पाठी गेला. कमॉन दिलीप. उत्साही ऊर्जा देणारा मित्र, असा मित्र प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असावा. आमचा एक ग्रुप आहे, एक 4-5 जणांचा मित्रांचा. त्यात प्रो रायडर म्हटलं तर हाच आहे. आणि आम्ही शिकाऊ आहे, शिकतो आहे हळूहळू. त्याने फुल सेटअप केलेला आहे आणि आमचा काय आपला नवीन सेटअप आता चालू झाला आहे. हळूहळू आम्ही पण त्याच्या लेवलला येऊ. हे बघा आता तुम्हाला बायकर्स असे दिसतील की बाप रे, एकदमच बायकर्स. दिलीप चाय. अरे चाय पिऊया काय? चाय. हां ओके चल पटकन. तर मंडळी सकाळ एकदम लवकरच निघालो. चाय काहीच नाही पियालो आहे, नाश्ता पण काय केला नाही आहे. ॲक्च्युली ब्रेकफास्ट करायला तिकडे चाललो आहे आम्ही. पण कसं आहे, थोडी थंडी आहे तर थोडी ऊर्जा देण्यासाठी थोडीशी कटिंग चाय. काय रा हा ट्राफिक रे बाबा. येताना नको असू दे रे बाबा, असा फुल जाम. मला खरंच मोबाईलमध्ये काय चाललं आहे दिसत नाही, कशी होते व्हिडिओ काय माहिती आहे. वा इथं ट्रॅफिक बघा, अगे गाड्या तिथल्या तिथं थांबल्या आहेत. बापरे, आम्हाला पण लागतं की काय जाम. नको रे बाबा. त्यात दिलीप बोलला आहे, तो मोबाईलवरती त्याने बघितला होता जस्ट की थोडंफार ट्रॅफिक आहेच. बघूया. तू चलेगा वैसे मैं भी आएगा भाई, तेरे को ही फॉलो करेगा. और दूसरा किसकी रोई इकडनं काढलं तर हाय गावात खड्डी काय ती, कुठला रा रस्ता, कुठनं रा आणला. घाल ना गाडी नीट. बाबा केवढा होता हो दगड, वाचला रे बाबा. कुठनं राहतोय. बाबा मंडळी फायनली आम्ही त्या ट्रॅफिकमधनं निघालो. बाप रे, मी बोललो होतो त्या साईडला बघून त्याला आम्हाला ट्रॅफिक नको मिळू दे, पण काय थोडा पुढं गेलो आणि ट्रॅफिक लागलं. बाप रे, काय तो ट्रॅफिक. थोड्या वेळासाठी आम्ही असं ठरवलं होतं, दिलीप बोलत होता यार क्या करने का, सब बाइकर्स पीछे जा रहे. मला पण थोडंसं असंच वाटलं, अरे यार आता काय करायचं, पाठी जावं लागेल.
पण त्याचा उत्साह होता. तो बोलला की नाही जाते, चल बिंदास. निघालो आणि थोडं पुढे आलो. ट्रॅफिक होतंच पण झालं, ट्रॅफिक संपलं आहे. आता आम्ही मस्तपैकी निघालो आहे. मस्तपैकी खुला असा रस्ता, मस्तपैकी सूर्यकिरणे वर पण आलेली. थंडी आता थोडीशी कमी झालेली आहे नक्कीच. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद कळ्यामध्ये माझं मावना अंग, जीन्स कापडामध्ये दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये मग्न, माणसाने माणसाचे सोडले कडंग. म्हाताऱ्याच्या धोतराची काट सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. फुल एकदम गावची फिलिंग येते. गावचंच गाणं येते. हा थंडी वाढली पुन्हा. वा वा वा. ॲक्च्युली आज आम्ही दोघंच आहे, तर जरा वाटतंय. आणि जवळजवळ 3 जण तरी असतोच. हो, तर 3 जण तरी आम्ही असतोच. तर जरा मजा वाटते. पुढे मागे एकामेकाला सावरत, एकामेकाला बघत आम्ही जात असतो. तसंच आता पण जात आहोत, काय नाही. छान वाटतंय. तर चच्चांना घाई होती प्रवास करायला. ठीक आहे, गेली. तर काय म्हणतो मी, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त रायडिंग करता आलं पाहिजे. असं रायडिंग, वा 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 वा. सकाळ सकाळ खरंच भूक तर लागली आहे यार. चायची तलब पण लागली आहे. आता बघूया लवकरच आपलं एक टी ब्रेक होईलच. भीती पण वाटते ॲक्च्युली. एक छोटासा असा माउंटला मी तो मोबाईल अटॅच केला आहे, त्यामुळे किती तो स्पीड झेलू शकतो ते मला माहीत नाही. 80पर्यंत गेलो आहे मी, 80च्या पुढे 82पर्यंत गेलो आहे. मोबाईल हलत नाही आहे, बट स्टील एक भीती वाटतेच. हो, तर गाडी पुढे आलो आहे. भूक लागली होती मित्राला माझ्या, आणि गरमागरम चाय लागली तर आहे रे. थंडी थंडी चाय पियाची जास्त आहे. गरम चाय, वडापाव, चटणी दिला नाही की नाही. तर मस्त वेळ खातो. कसं वाटतंय दिलीप? खूप भारी भारी एकदम. मग आहे, चला तर मग खाऊया. टी ब्रेक झाला. चल दिलीप. चला, दिलीपने इशारा केला, चलो अभी. चला, हाय स्पीडवरती आलो. त्याच्या पुढे जाण्याची नाही मला वाटतं ती. ॲक्च्युली आज आम्हाला थोडा लेट झाला. लास्ट इयर आम्ही या टायमिंगला पोचलो होतो. ॲक्च्युली ते मध्ये ट्रॅफिक मिळालं, त्यामुळे थोडा तिकडे टाईमपास झाला, थोडा टाईम गेला. नाही तर येवाला आम्ही पोचलो असतो, कारण की आम्हाला रस्ता खाली मिळत नाही. तिकडनं निघालो, तिकडे
त्या साईडला पण ट्रॅफिक होतं. थोडं पुढे आलो तेव्हा इकडे पण ट्रॅफिक भेटलं. त्यामुळे ट्रॅफिकमधनं येता येता थोडे वाजले. काय नाही, आम्ही आता ते डिस्टन्स कॅचअप करतो आहे फटाफट. आता ह्या साईडनं तर नाही आहे ट्रॅफिक, त्या साईडला पण एवढं दिसत नाही आहे. येताना असाच रस्ता आम्हाला खाली मिळावा. धनी घ्या कोणी होळी दिवाळीच्या निमित्ताने मला माहेरी पाठवाल का, मला माहेरी पाठवाल का. गोड गोड बोलून होळी दिवाळी इथंच घालवाल का. अहो गोड गोड बोलून होळी दिवाळी इथंच घालवाल का. मंडळी हे गाणं माझ्या तोंडात येते, कारण आता कोकणातला मोस्ट अवेटेड सण आता होळी जवळ आली आहे. शिमगा आमच्या कोकणकराचा जीव की प्राण. गणेशोत्सव आणि शिमगा हे दोन सण आम्हा कोकणकरांसाठी खूप मोलाचे असे सण आहेत. सर्वात आवडते सण. या सणांसाठी कोकणातला माणूस काही पण करून गावी जातोच. आमचे देव आम्हाला भेटण्यासाठी आमच्या घरी येतात पालखीतून. त्यामुळे तोच आपला शिमगा सण आता जवळ आला आहे. या शिमगा सणातली सुरुवात होळीने होते. तेच आमच्या हो बायकर गेला बघा. आता असे धपाधप जातील. तर कोकणात होळी जशी सुरुवात होते तशीच फिरते खेळांनाही स्टार्टिंग होते. फिरते खेळे म्हणजे आपले खेळे असतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल संकासूर खेळे, त्यांनाच फिरते नमन असं म्हटलं जातं. माझं एक हास्यनगरी चॅनल आहे, माझं म्हणजेच आमच्या वाडीतल्या मुलांचं. तिथे मी तो व्हिडिओ टाकला आहे, तो नक्की बघा. त्यात तुम्हाला कळेल फिरते खेळे म्हणजे काय. मी त्या व्हिडिओची लिंक ह्याच्यामध्ये देईन मध्ये, बघाच. तर तिकडे ना असे सॉंग काढावे लागतात. हो, तर त्या सॉंगांमध्ये अशी गाणी म्हणावी लागतात. तर ते गाणं मला पटकन असं माझ्या तोंडात आलं. आणि हे गाणं खरंच खूप छान आहे, होळीच्या संबंधित आहे. जे कारभारीन त्याच्या कारभारीला सांगते की अहो धनी घ्याय कोणी होळी दिवाळीच्या निमित्ताने मला माहेरी पाठवाल का. गोड गोड बोलून होळी दिवाळी इथंच घालवाल का. अहो गोड गोड बोलून होळी दिवाळी इथंच घालवाल का. पूर्ण गाणं मला आता आठवत नाही. बोलायला गेलो तर आजूबाजूला माझं लक्ष जाणार नाही. त्यामुळे एक त्यातलं स्टार्टिंग आहे, माझ्या तोंडात आला आणि पटकन बोलून गेलो. मला ते पाठ आहे. तर आता जशी होळी जवळ येईल तेव्हा आमचे मुंबईतलेही फिरते खेळे गिरगाव या ठिकाणी नेहमीप्रमाणे जातील. तर मी तिकडे जर मला खरंच सुट्टी मिळाली तर मी नक्कीच तिकडे जाईन. त्याचाही एक वेगळा ब्लॉग येईल. मी ट्राय करेन तिकडे जाण्याचा. तिकडे जे फिरते खेळे असतात त्यातली ती सॉंगा, त्यातली ती म्हणी जी आपले खेळे बोलतात ती खूप महत्त्वाची अशी असतात. खूप जुनी परंपरा आहे जी अजूनही आम्ही गावी तर टिकून ठेवलेलीच आहे, मुंबईतही टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर नक्कीच मी ट्राय करीन तो ब्लॉगसुद्धा. तर त्यातले काही क्षण आपल्या चॅनलला टाकेनच, नक्की बघाच.
आपण आता ना कॉन्सन्ट्रेट करूया आपल्या राईडवरती. तर खूप छान असा रस्ता आपल्याला खाली भेटला आणि धापधूप आपण आलो आहोत. दिलीप कुठे गेला आहे काय माहिती. होतं भाई त्याची गाडी म्हणजे काय बाबा. माझ्या फुल पाकरू हृदयात हे लागलंय झुर. माझ्या फुल पाकरू हृदयात हे लागलंय झुर. तुझ्यासाठी ही झुरली र, तुझ्यासाठी ही झुरली र. वेडी 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 राधिका मनात भरली र. ही वेडी 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 राधिका मनात भरली र. आहा लय गाणी धपाधप गाणी येत आहेत. नाही खरंच म्हणजे मी असं ज्या वेळेला गावची आठवण येते ना त्यावेळेला मी असे येतातच. नमन म्हणा, आपला जाकडी नृत्य म्हणा, बाल्या डान्स, त्यामध्ये म्हणणारी गाणी. ते आपण जेव्हा असं शांत असं रस्त्यावर जात असतो त्यावेळेला ते आपल्या गाणी आठवण येतात. ते आपल्या कोकणकर म्हटलं तर आपल्या रगारगात ती कला भरलेली असते. त्यामुळे त्याचं खात येत असतं. येत असेल तर आपण व्यक्त व्हावं बस, अजून काय. सो फायनली आम्ही पोचलो हॉटेल कोरा. बघताय तुम्ही असे बाईकर्स. तर ही इकडली काय रे, अक्कुरी खुश झाला पोरगा, खुश झाला. अक्कुरी ॲक्च्युली पाव नव्हते पण आता ते अवेलेबल झाले त्यामुळे आम्ही लगेच अक्कुरी मागवली. इकडली स्पेशल आहे. तर आता मस्तपैकी खाऊ आम्ही. चले वाढच. बायकर्स मोठ्या प्रमाणात इकडे येतात. आता परत निघालेत ते जाण्यासाठी. तर अशा या सगळ्या गाड्या हा ना. आमच्या या लाल पर्या, अरे दिले आपल्या लाल पर्या, लालम लाल. चला तर मंडळी, आमचं ब्रेकफास्ट राईड संपले. आता आम्ही इकडनं निघत आहोत. छान वाटलं.
तसे बायकर्स पण इकडे आहेत. हे बाईक बघितल्या. तर आता आम्ही चाललो आहोत. चलो फिर निकलते. तो बोलला तर मंडळी आम्ही तिकडनं निघालो. थोड्या पुढे आलो. थोडं थांबलो आहोत. ऊन खूप आहे. सकाळी निघालो तेव्हा थंडी होती. आता खूप ऊन आहे. त्यात मी नाईट करून आलो आहे आणि तसंच घरी येऊन इकडे निघालो. त्यामुळे डोळ्यावर झोप पण आहे. काय नाही, आता थोडासाच डिस्टन्स राहिलं आहे. काय माहिती पुढे पण ट्रॅफिक मिळतं की काय, बघूया. तर खूप छान अनुभव होता. माझं पहिलं मोटो व्लॉगिंग खूप छान होतं. प्रयत्न तर केला आहे. बघूया एडिटिंग केल्यानंतर किती चांगलं होतं ते. तर हा मोटो ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे आणि नक्कीच बघा. तर दिलीप चलो फिर एंड करते. ठीक आहे, चला तर मग नक्कीच ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. चला तर मग बाय बाय.